आणि संपत शनिवारची. ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळीच जेवी. लेकी सुना सुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मणानं आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याची भाकरी कर, केनी कुरडीची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागली. अर्धा भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढे तिनं दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या. केनी कुरडूची भाजी केली. तेरड्याचं बी वाटलं. नी सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठाच्या रूपात आले आणि म्हणाले, बाई माझं सर्व अंग ठणकत आहे. माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली. बरं म्हणाली. घरात गेली. 4 तेलाचे थेंब घेतले. त्याच्या अंगाला तेल लावलं. वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ठानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला लावलं व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली. संतोषी झाल्या. आपल्या घरात तर काहीच नव्हतं. मग हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागली. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मदत झाली? शनिदेवानं मागच्यासारखं कुष्ठाचं रूप घेतलं. ब्राह्मणाचे घरी आले. मागच्यासारखंच मला नाव घाल, माखू घाल म्हणून म्हणाले. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली. बाबा, आम्ही काय करावं? आमच्या जवळ काही नाही. देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडंसं दे. ब्राह्मणाची सून माझ्याजवळ काही नाही म्हणू लागली. देव म्हणाले, बरं तर मग तुझं जवळ असलं तरी नाहीसं होईल असा शाप त्यांनी दिला. नी अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. तिला काहीच सापडलं नाही. संध्याकाळ झाली. तो सासू सासरे घरी आली. सर्व तयारी पाहू लागली. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला राग भरली. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढं तिसरा शनिवार आला. ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? काही वेळानं सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथं काहीच दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला. मनात फार खिन्न झाले. पुढे चौथा शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं? गलित कुष्ठाच्या रूप धरलं.
ब्राह्मणाच्या घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं. ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाजी भाकर खायला दिली. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी-मडकी पाहू लागली. डाळ दादा दृष्टीस पडला. तो काढला. तिनं चांगला स्वयंपाक केला. आधी सासू-सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू-सासरे आले. सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखदी आहे, आंघोळीला उत्पादी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केळी गुळडूची भाजी आहे. सासू-सासऱ्यांना आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ठाची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्यांना आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला. सासू-सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पत्रावळीत हिरे मोते दृष्टीस पडले. सुनेला दाखविली. ह्याच पत्रावळी तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली. त्यांनी तो 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं.